लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात श्रीरंग अप्पा बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत। या पार्श्वभूमीवर बारणे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हे थेट मैदानात उतरलेत। थोरवे यांनी पंचायत समिती विभागात आढावा बैठकांचं सत्र सुरू केलंय। दहिवली पंचायत समिती विभागात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दहिवली पंचायत समिती विभाग नियोजनात 1 नंबर असून इथे असलेले माझे शिलेदार माजी सभापती अमर मिसाळ आणि कोल्हारे सरपंच महेश विर्ले यांचं काम उत्तम असल्याचं कौतुक आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय। पंचायत समितीची निवडणूक असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील, लोकसभेच्या निवडणूक असतील, विधानसभेच्या निवडणूक असतील, दहिवली पंचायत समिती ही तालुक्यात सर्वात जास्त आघाडी असणारी पंचायत समिती म्हणून अमर मिसाळ आणि महेश विर्ले हे दोन्ही माझे भव्य समर्थक आणि माझे सगळे पदाधिकारी हे सक्षमपणे या ठिकाणी काम करत असतात। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी देखील भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। अशा श्रीरंग बारणे यांच्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील जोर मारण्यास सुरुवात केली आहे। थोरवे हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी पंचायत समिती निहाय आढावा बैठकांचं सत्र सुरू केलंय। दिनांक 2 एप्रिल रोजी दहिवली पंचायत समिती विभागाची बैठक लब्धी गार्डन इथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक शिवराम बदे, तालुका सचिव अंकुश दाभणे, संपर्क प्रमुख सुनील रसाळ, माजी तालुका प्रमुख बालाजी विचारे, माजी सभापती अमर मिसाळ, दहिवली ग्रामपंचायत सरपंच मेघा मिसाळ, कोल्हारे सरपंच महेश विर्ले, रत्नाकर बेडकर, काळूराम पाटेकर आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी दहिवली पंचायत समिती विभागाचं नियोजन प्रत्येक निवडणुकीत उत्तम असतं, तर इथले माझे दोन्ही शिलेदार यांच्यासह सर्व शिवसैनिक हे जीव ओतून काम करतात हे पाहून आनंद होतो। यासह गेली 10 वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश प्रगती करतोय, तेव्हा पुन्हा तिसऱ्यांदा मोदीच देशाचे पंतप्रधान होण्यासाठी आपल्या येथील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत। दहिवली पंचायत समिती विभागात आपण तब्बल 25 कोटी रुपयांची कामं केली आहेत, तेव्हा विकासासाठी हे मतदान सर्वांनी करायचं असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आदेश थोरवे यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। अतिशय सक्षमपणे या परिसरामध्ये आपण शिवसेनेची भूमिका घेऊन या ठिकाणी काम करत असतात आणि त्यामुळे आपल्याला हे बदल चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक आपल्याला पंचायत समितीच्या माध्यमातून ज्याला आपल्याला मिटिंगा जिल्हा प्रमुखाला पुढे घ्यायचं आहे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे। आणि म्हणून आम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ की अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी दहिवली पंचायत समितीच्या माध्यमातून केलेलं आहे। मी माझ्या दहिवली पंचायत समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करेन की लोकसभेची निवडणूक ही तुम्हाला विधानसभेची रंगीत तारीख आहे आणि म्हणून आपण राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यानंतर ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ही आपली प्रतिष्ठेची निवडणूक म्हणावी आणि या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद न करता साऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्याला एकत्रपणे येऊन आपल्याला ज्या पद्धतीने या प्रत्येक निरीक्षक या ठिकाणी दिलेले आहेत, सहनिरीक्षक दिलेले आहेत, कार्यकर्ते तुम्ही सारेजण ताकदीचे आहेत। उपस्थित असणारे लोक तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे की आपला प्रत्येक कार्यकर्ता सागर तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करता। तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावातला असणारा भूत असेल, तुमचे मागे बसलेले आहेत, भाऊ असेल, सारेजण नारायण असतील, मोहन असेल, हे सारे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम या संपूर्ण परिसरामध्ये आपण या ठिकाणी करताय। आपण आता या परिसरामध्ये काम करत असताना 13 मेची लोकसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम करताय अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करायचे आणि या नियोजन आपल्या नियोजक असतील, अमर मिसाळ असेल किंवा महेश विर्ले असतील, त्यानंतर काळूराम पाटेकर असतील आणि यांचा रत्नाकर बेडकर असतील, हे सारे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी म्हणून या परिसरामध्ये काम करत असतात।
एकत्रपणे येऊन आपण भूतकाळी नियोजन करा आणि भूतकाळी नियोजन करून आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला कसं मिळेल याचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला